गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल आपल्या मार्केटमध्ये फॉल आला जो एक्सपेक्टेड होता, परंतु एक्सपेक्टेशनपेक्षा खूप मोठा फॉल आपल्याला काल पाहायला मिळाला. आणि मार्केटनं जर आपण पाहिलं तर कुठलाही सपोर्ट मार्केटनं रेजिस्ट केला नाही किंवा मग कुठलाही सपोर्ट मार्केटनं टिकवला नाही. आता काल सकाळी याचा अंदाज होताच, परंतु एक त्यामध्येही चांगली गोष्ट काय म्हणता येईल तर चक्क FISनं काही सेलिंग केलेलं नाही. फक्त 100 कोटींचं काल सेलिंग केलं, एवढं मार्केट पडूनही. आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 3000 कोटींचं बाईंग केलेलं आहे, मॅसिव्ह बाईंग. आणि तरीसुद्धा मार्केट पडत होतं. का? तर ऑप्शन्स मॅनिप्युलेशन. कारण काल होती मंथली एक्सपायरी आणि खूप जास्त ऑप्शन्स जे आहेत तर ते त्यांनी आयदर आपण काय म्हणतो की एक्सपायर केलेत किंवा मग अनबाउंड केलेले आहेत. म्हणजेच काय की त्यांनी रोल ओव्हर केलेले नाहीत, हे लक्षात घ्या. जनरली काय होतं, जेव्हा मंथली एक्सपायरी असते ना ते रोल ओव्हर करतात, परंतु यावेळेस त्यांनी रोल ओव्हर केलेलं नाही आहे. म्हणजे नवीन पोझिशन ज्या काही बनतील किंवा बनवायच्या असतील तर त्या कधी बनतील? आता जेव्हा सेन्सेक्सची एक्सपायरी होईल गुरुवारनंतर, त्यानंतर म्हणजे शुक्रवारपासून नवीन पोझिशन्स ज्या आहेत तर त्या डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. तोपर्यंत खूप किरकोळ पोझिशन्स मार्केटमध्ये असतील. आता जर आपण ग्लोबल मार्केट जर पाहिले काल रात्री तर त्यामध्ये US मार्केट हे थोडंसं ग्रीनमध्ये क्लोज आहे. त्यामध्ये एक मेजर गोष्ट म्हणजे एवढीच की AMD आणि फेसबुक यांच्यामध्ये एक AI संदर्भात डील झालेली आहे, त्यामुळे तिथे थोडंसं बरं वातावरण होतं. परंतु आज आपलं मार्केट सुरू होण्याआधी ट्रम्प एक स्पीच डिलिव्हर करणार आहेत. तर आता त्या स्पीचमध्ये ते काय सांगतील काय माहीत नाही, त्यामुळे ती गोष्टसुद्धा मार्केटला ड्राईव्ह करेल नक्कीच. त्यामुळे पाहूयात काय होतं. जर आपण एशियन युरोपियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असेच आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिले तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 60 ते 70 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. परंतु आता त्यानंतर ते आत्ता दाखवत आहे, परंतु जेव्हा ट्रम्प काय बोलतील तर ते जर समजा काही बॅड न्यूज असेल ग्लोबली तर ते तेव्हा चेंज होऊ शकतं. आता जर आपण आपल्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर काल पूर्णपणे ऑप्शन्स मॅनिप्युलेशन होतं आणि एक्सपायरीचा गेम होता, हे पूर्णपणे सरळ सरळ दिसत होतं. आणि संध्याकाळी ते कन्फर्म देखील झालं, कारण FISनं सेलिंगच केलेलं नाही आहे. त्यामुळे काय झालं, मार्केट एवढं पडूनसुद्धा जो इंडिया विक्स आहे तर तो स्टेबल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला रुपी जो आहे तोही स्टेबल आहे. म्हणजेच काय, आज जर कुठलीही बॅड न्यूज आली नाही तर खूप हायली प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट रिकवर करायला सुरुवात करेल, कारण केवळ ऑप्शन्स मॅनिप्युलेशनमुळे मार्केटला पाडण्यात आलं होतं त्यामुळे. तर मग पाहूयात आता काय घडतंय ते. परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहता साधारण मार्केटमध्ये एक कन्सॉलिडेशन विथ लोअर बायस असं आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण सेक्टर वाईज जर पाहिलं तर IT मध्ये आज पुन्हा निगेटिव्हिटी दिसते, कारण काल आपले ITचे स्टॉक्स US देखील थोडेसे गडगडलेलेच आहेत. जर आपण बँकिंग स्टॉक्स पाहिले तर बँकिंग स्टॉक्स आपल्याला फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस दिसत आहेत, कारण IT पेक्षा बँकिंगमध्ये स्ट्रेंथ आहे म्हणून. त्यानंतर जर आपण रिलायन्स पाहिला तर रिलायन्स देखील पॉझिटिव्ह आहे. रिलायन्ससाठी देखील कुठलीही बॅड न्यूज नाही आहे सध्या ग्लोबली. तर मग अशा पद्धतीनं बाकी तर काही जास्त नाही आहे, कारण कुठलाही ओपन इंटरेस्ट वगैरे आता डेव्हलप झालेलाच नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा करण्यात कुठलाही पॉईंट नाही आहे. त्यामुळे आज 1-2 दिवस जाऊ द्यात, त्यानंतर पोझिशन्स डेव्हलप होतील आणि मग त्यानंतर कळेल की मार्केटची नक्की डिरेक्शन कशी राहणार आहे. ओके, तर मग पाहूयात काय घडतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.